आज गौरी आगमन आणि तिला आम्ही आता आणायला चाललोय जंगलामध्ये, म्हणजे पाण्याच्या ठिकाणी जाऊन पहिले तिला घेऊन येतो तिकडून, आणि घरात आल्यावर मग त्या जुन्या परंपरेच्या साच्यामध्ये तिला नटवली जाते, सजवली जाते, साडी नेसून, आणि तिचे सगळे दागिने नटवले जातात. सो यावर्षी आम्ही वेगवेगळे नवीन नवीन दागिने आणलेले आहेत तिच्यासाठी, मोत्याचे, सोन्याचे सुद्धा केलेले आहेत. सो ते आपण बघूया आता. सगळी तयारी आधीच करून ठेवल्या असल्यामुळे गवर आणायला लगेच निघालो आम्ही. हे नॉनसेन्स मध्ये 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 येत असतात. नमस्कार, आम्ही इथे सुबंधू भाऊ, माझे छोटे भाऊ. हा आमचा गवरचा मुकुट खूप वर्षापासूनचा आहे. हळद, तांदूळ, दिवा, पानाचा विडा, तयार केलेलं सूप सगळं घेऊन आम्ही निघालो. आमच्या बरोबर बाजूच्या घरातले पण जॉईन झाले, कारण त्यांची पण गवर आणायची होती. पाऊस तर सतत 2-3 दिवसापासून चालूच होता, त्यामुळे पाणी फुल भरलेलं. गवर आणायची जागा पूर्णपणे जंगलात आहे आणि दरवर्षी तिला इकडूनच आणली जाते. ती जागा सारवली जाते, त्याच्यावरती रांगोळी काढतात आणि धिरड्याचं झाड ठेवून, बाजूला मुकुट ठेवून, प्रसाद दाखवून त्याची पूजा केली जाते. मी गेले तिकडे जवळ असलेल्या पानाच्या ठिकाणी कलशामध्ये 7 खडे आणले. गवरच्या मुकुटासोबत या कलशामधल्या 7 खड्यांची सुद्धा पूजा करतात. जशी आम्ही आरती चालू केली तसं खूप पाऊस पडायला सुरू झाला. आरती करून झाल्यानंतर गवर घरी नेत असताना वाटेवर जितकी काही घरे असतात त्यांच्या दारात गवरची पूजा केली जाते आणि पाय धुतले जातात, ते पण गरम पाण्याने. आम्ही इथे आलो आता आणि इथे खूप पाऊस पडला, खूप म्हणजे खूप पाऊस पडला. आम्ही जशी आरती चालू केली तसा पाऊस पण दाखवला मला. याचे इकडेच मित्र आहेत असे अंटर बंटर खाण्याला. एक मित्र याला विचारत नाही. तर अभी आता आपण इथून आपल्या घराकडे जायचंय. तर तिथे मी तुम्हाला दाखवू शकतो. तिथे आमचं स्वागताला उभे असतात खूप जण, तर तुम्ही बघू शकता तिथे आमच्या इथे खूप असतात. तर आता इथे बघा तुम्ही, गवर आता येणार आहे इथून. ऋतुविधीने गवर घेतली आहे, संचुविधीने कलश घेतला आहे आणि प्रांजविधीने घंटी. आम्ही घराजवळ आल्यावर घरातली आरतीचे ताट घेऊन गवरच्या स्वागतासाठी तयारच होतो. मग आमचे गरम पाण्याने पाय धुतले, हळदी कुंकू लावलं आणि पूजा करून गवरला घरात घेतले. गवरचा गृहप्रवेश झाल्यानंतर तिला डायरेक्ट माळावर नेलं आणि तिला दाखवलं की आमच्या घरात किती धान्य भरलेलं आहे आणि प्रश्न विचारले.
सब्रबरीत म्हणजे सगळं भरलेलं आहे. जसं की ती सांगते की सगळं इकडे माळ्यावर तुमच्या भरलेलं आहे. माळ्यावरचं दाखवून झाल्यानंतर आम्ही तिची तयारी करायला सुरुवात केली आणि तयारी करून झाल्यानंतर मग आम्ही तिला नैवेद्य दाखवून तिची स्थापना केली. इथे तिला उभी केलं जाईल आणि हे शंकर आहेत आणि आमचा गणू. आता का आणि यानंतर आम्ही गवरला साडी नेसवायला सुरुवात केली. ते तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.